आज आपण मऊ लुसलुशीत घडीची चपाती कशी बनवायची ते पाहणार आहोत. या चपातीला हे इतके छान पदर सुटले जातात. वातड न होणारी मऊ लुसलुशीत चपाती बनवण्याच्या सर्व टिप्स या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रणिता. किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. सर्वात आधी आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे आणि या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे. म्हणजे या भांड्याला जास्तीचं पीठ चिकटलं जात नाही आणि वायासुद्धा जात नाही. आता घरातील एका वाटीचा वापर करून 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. इथे मी सिहूर गहू वापरलेला आहे. तुम्ही लोकवन गहूसुद्धा वापरू शकता. हे पीठ मी बारीक दळून घेतलेलं आहे. इथे तुम्हाला मीठ हवं असेल तर तुम्ही पिठामध्ये मीठ घालू शकता. इथे मी मीठ स्किप केलेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि फक्त ही कणिक पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहे. पीठ मळण्यासाठी इथे आपल्याला जास्त वेळ घालवायचा नाही. फक्त आपल्याला पीठ पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे. सैलसर असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. इथे मला पाव वाटी इतकं पाणी लागलेलं आहे. आपण भांड्याला तेल लावल्यामुळे बघा भांड्याला आणि हाताला जास्तीचं पीठ चिकटलं गेलेलं नाही. आता आपल्याला यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं हे असंच आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. त्यामुळे पीठ छान असं तिंबलं जाईल आणि चपात्यासुद्धा छान अशा मऊ लुसलुशीत तयार होतात. 20 मिनिटानंतर झाकण उघडून बघूया. पीठ आपलं छान असं तिंबलं गेलेलं आहे. आता यामध्ये अर्धा पळी मी तेल घातलेलं आहे आणि आता मात्र ही कणिक थोडीशी अशी आपल्याला मळून घ्यायची आहे. बघा, आपण भांड्याला आधीच तेल लावून घेतल्यामुळे भांडं आपलं स्वच्छ राहिलेलं आहे. आता साधारण मी 1 मिनिट ही कणिक मळून घेतलेली आहे. आता आपण ह्याच्या लाट्या करून घेऊयात. घडीची चपाती लाटण्यासाठी वेळ थोडा जास्त लागतो. आता आपण 4 घडीची चपाती कशी बनवायची ते पाहणार आहोत. ही लाटी आपल्याला गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये घोळवून घ्यायची आहे आणि मग पुरीसारखं लाटून घ्यायचं आहे. पुरी लाटून झाल्यानंतर यावरती आपल्याला सगळ्या बाजूंनी तेल लावून घ्यायचं आहे आणि मग ही पुरी ह्या कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायची आहे. आणि आता पुन्हा घडी करून म्हणजेच अर्धवर्तुळ करून पुन्हा यावरती आपल्याला तेल लावायचं आहे आणि असं हे पीठ लावून पुन्हा दुमडून घ्यायचं आहे. या शेवटच्या कडा आहेत त्या छान अशा दाबून घ्यायच्या आहेत म्हणजे चपाती आपली छान फुगली जाते. आता हा असा त्रिकोणाकृती भाग लाटून घ्यायचा आहे. लाटताना त्रिकोणाचा जो कोनाकडचा भाग असतो, कडेकडचा भाग, तो लाटून घ्यायचा आहे म्हणजे साधारण असा आपल्याला गोल भाग मिळतो. चपाती लाटताना कडेने लाटायची आणि हलक्या हाताने लाटायची. दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे खूप जास्त पीठ लावायचं नाही, कारण जास्त पीठ लावल्यामुळे चपाती वातड होते. आता ही आपली चपाती बनवून तयार झालेली आहे. आता आपण ही कशी शेकवायची ते पाहू. तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे. पहिली बाजू हे असे बुडबुडे आल्यानंतर लगेच उलटवून घ्यायची आहे. साधारण 30 सेकंदामध्ये ही पहिली बाजू उलटवून घ्यायची आहे आणि दुसरी बाजू मात्र आपल्याला चांगली शेकू द्यायची आहे. गॅसची आच मध्यम ते मोठीच ठेवायची आहे. लहान आचेवर जर आपण चपात्या शेकवल्या तर मात्र बऱ्याचदा त्या वातड होतात किंवा कडक होतात. म्हणून आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवर छान अशी खरपूस शेकवून घ्यायची आहे. चपाती फुगल्यानंतर तुम्हाला तेल किंवा तूप लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. मी इथे स्किप केलेलं आहे. मऊ लुसलुशीत घडीची पोळी बनवून तयार आहे. चपातीला छान असे पदर सुटलेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.